आपण आता श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाचे श्रवण करीत आहे. ते ऐकल्याने सर्व पापाची मुक्तता होते आणि लक्ष्मीची घरात भरभराट होते. तुम्ही नक्की श्रवण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भगवद्गीतेचा राहिलेला 3रा अध्याय. अनुकरण करतील आणि जर मी कर्म करणार नाही तर हे सर्व लोक भ्रष्ट होतील आणि मी वर्ण संस्कार करणारा होईल आणि साऱ्या प्रजेला मारणारा करणारा होईल. म्हणून हे अर्जुना, कर्मामध्ये आसक्त असलेले अज्ञानी लोक जसे कर्म करतात तसेच अनासक्त होऊन लोक शिक्षण देण्याची इच्छा बाळगणाऱ्या विद्वान लोकांनी सुद्धा कर्मे करावीत. म्हणून ज्ञानी पुरुषाने कर्मामध्ये आसक्ती ठेवणाऱ्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीमध्ये भ्रम निर्माण करू नये. अर्थातच त्यांच्या मनात कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. परंतु आपण स्वतः परमात्म्याच्या स्वरूपात स्थित राहून सर्व कर्मे चांगल्या प्रकारे करावीत आणि इतर लोकांना कडूनही तशीच कर्मे करून घ्यावीत. आणि हे अर्जुना, वास्तविक सर्व कर्मे प्रकृतीच्या गुणांनी केली जात असतात. तरीही अहंकाराने मोहित झालेला पुरुष मी कर्ता आहे असे मानतो. परंतु महाबाहो अर्जुना, गुण विभाग आणि कर्म विभागाच्या तत्वाला जाणणारे ज्ञानी पुरुष संपूर्ण गुणामध्ये वर्तत आहेत असे मानून सुद्धा आसक्त होत नाही. आणि प्रकृतीच्या गुणाने मोहित झालेले पुरुष गुण आणि कर्मामध्ये आसक्त होतात. त्या चांगल्या प्रकारे न समजणाऱ्या मूर्खांना चांगल्या रीतीने जाणणाऱ्या ज्ञानी पुरुषाने त्यांना विचलित करू नये. म्हणून हे अर्जुना, तू ध्याननिष्ठ चित्ताने संपूर्ण कर्मे मला अर्पण करून आशा, ममता आणि संताप यांचा त्याग करून सुद्धा युद्ध कर. हे अर्जुना, जो मनुष्य दोषरहित बुद्धीने आणि श्रद्धायुक्त होऊन माझ्या मतानुसार वर्तन करतो तो संपूर्ण कर्मापासून मुक्त होतो. आणि हे मूर्ख लोक दोष दृष्टी ठेवून माझ्या मतानुसार वर्तन करीत नाहीत. त्या संपूर्ण अज्ञानाने मोहित झालेल्या लोकांना तू कल्याणापासून भ्रष्ट झालेला समज. कारण सर्व प्राणी प्रकृतीला प्राप्त होतात. अर्थातच आपल्या स्वभावानुसार पराधीन होऊन कर्म करीत असतात. ज्ञानी लोकही आपल्या प्रकृती गुणानुसार प्रयत्न करतात. मग याला कोणाचा हट्ट काय करेल? म्हणूनच मनुष्याने सर्व इंद्रियांच्या भोग विषयात स्थित असलेले जे राग आणि द्वेष आहे त्या दोघांचाही वश होऊ नये. कारण मनुष्याचे ते दोन्हीही कल्याण मार्गात विघ्ने निर्माण करणारे मोठे शत्रू आहेत. म्हणून त्या दोघांनाही जिंकून सावधान चित्ताने स्वधर्मरूप आचरण कर. कारण चांगल्या प्रकारे आचरण केलेल्या परधर्मापेक्षा गुणरहित असला तरी आपला धर्म उत्तम आहे. आपल्या धर्मामध्ये येणारे मरण सुद्धा कल्याणकारक आहे आणि दुसऱ्याचा धर्म भयावह आहे. यावर अर्जुनाने विचारले की हे कृष्णा, तर मग हा पुरुष इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावल्याप्रमाणे कोणाकडून प्रेरित होऊन पापाचे आचरण करतो? अर्थात कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो?
अशा रीतीने अर्जुनाने विचारल्यानंतर श्रीकृष्ण महाराज म्हणाले, हे अर्जुना, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा काम म्हणजेच क्रोध आहे. हा महाअशन म्हणजेच अग्निप्रमाणे भोगांनी कधीही तृप्त न होणारा व महापापी आहे. यालाच तू याविषयी वैर मान. ज्याप्रमाणे धुराने, अग्नी आणि मळाने आरसा आच्छिदला जातो, तसेच ज्याप्रमाणे वरेने गर्भ झाकलेला असतो, त्याचप्रमाणे त्या कामाने यज्ञ आच्छिदिले आहे. आणि हे अर्जुना, ह्या अग्नीप्रमाणे कधीही तृप्त न होणाऱ्या कामरूपी ज्ञानी लोकांच्या नित्य वैराने हे ज्ञान झाकून टाकले आहे. इंद्रिय, मन आणि बुद्धी ही कामाची निवासस्थाने म्हटली जातात आणि हा काम मन, बुद्धी आणि इंद्रियांच्या योगाने ज्ञानाला झाकून टाकून या जीवात्म्याला मोहित करतो. म्हणून हे अर्जुना, तू सर्वप्रथम इंद्रियांना वश करून ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करणाऱ्या कामरूपी पाप्याला निश्चयपूर्वक मारून टाक. आणि जर तू असे करशील की इंद्रियांना आवरून कामरूपी शत्रू मरण्याची शक्ती माझ्यात नाही, तर ती तुझी चूक आहे. कारण या शरीरातून इंद्रियांच्या पलीकडेच म्हटले जाते. इंद्रियांना पलीकडचे म्हटले जाते. इंद्रियांच्या पलीकडचे मन आहे आणि मनाच्या पलीकडची बुद्धी आहे, आणि जो बुद्धीच्याही अत्यंत पलीकडे आहे तो आत्मा आहे. अशा प्रकारे बुद्धीच्या पलीकडे अर्थात सूक्ष्म आणि सर्व प्रकारे बलवान आणि श्रेष्ठ अशा आपल्या आत्म्याला जाणून आणि बुद्धीच्या योगाने मनाला वश करून, हे महाबाहो, आपल्या शक्तीला जाणून या दुरजय अशा कामरूपी शत्रूला मारून टाक. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीता उपनिषदा श्रीकृष्ण अर्जुन संवादातील 3रा अध्याय संपूर्ण झाला. श्रीकृष्ण भगवान की जय. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते